झी मीडियाच्या महिला पत्रकारावर सिने अभिनेता आदित्य पांचोलीनं भ्याड हल्ला केलाय। उनैजा कुरेशी असं या महिला पत्रकाराचं नाव आहे। जिया खान आत्महत्या प्रकरणी प्रतिक्रिया विचारण्यासाठी पत्रकार उनैजा संध्याकाळी पांचोलीच्या घराबाहेर उभ्या होत्या, त्यावेळी ही घटना घडली। यावेळी विलन बनलेल्या आदित्य पांचोलीनं केलेल्या हल्ल्यामध्ये उनैजा यांना दुखापत झाली आहे। मगरूर आणि मुजोर आदित्य पांचोलीनं यापूर्वीही अशा प्रकारे पत्रकारांना मारहाण आणि शिवीगाळ केली आहे। महिला पत्रकारावर हात उगारणाऱ्या आदित्य पांचोलीच्या या कृत्याबद्दल त्याचा निषेध केला जातोय। आपल्या सोबत सध्या स्वतः उनैजा आहेत फोन लाइन वरून। उनैजा जी, बताइए हमें क्या हुआ है, क्या आपने पूछा आदित्य पांचोली को, आदित्य पांचोली का इतना गुस्सा क्यों आया? जी देखिए, जिस तरह से जिया खान का केस चल रहा है, उनके सुसाइड के मामले में उनकी मदर ने ये सवाल उठाया है कि ये मर्डर है। उसके ऊपर से हम उनकी प्रक्रिया, जर्नलिस्ट होने के नाते प्रक्रिया लेने उनके घर के बाहर हम जब पहुंचे हैं तो हमने ये देखा कि वो जैसे ही हमें देखते साथ ही बिल्कुल आग बबूला हो गए। आग बबूला होते साथ ही उन्होंने अपनी गाड़ी स्टार्ट की। हमने उनसे बहुत बात करने की कोशिश की, लेकिन उसके बाद में उन्होंने गाड़ी स्टार्ट की और चले गए। उसके बाद हमने उनको कंटिन्यू चेस किया और उसके बाद जब हम उनसे मिले तब वो बहुत ही आग बबूला थे। उन्होंने गाड़ी का दरवाजा 2 से 3 बार जो है हमारे हाथ पर, मेरे हाथ पर दे मारा, जिसकी वजह से मुझे कोहनी में बहुत गहरी चोट लग गई और सूजन जो है चढ़ गई और उसकी जो स्किन होती है वो निकल गई। और उसके बाद उसके बावजूद भी हम इतनी तकलीफ में उनका पीछा किया है, लेकिन उसके जब वो हमने उनको पकड़ा एक मेडिकल स्टोर के बाहर, तब उन्होंने हमारा कैमरा तोड़कर नीचे जमीन में डाल दिया। बिल्कुल धन्यवाद उनैजा, आमच्याशी बोललात त्याबद्दल। अमित जोशी सध्या आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। अमित, अलीकडच्या काळामध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत। जसं आता आपल्याला स्वतः उनैजा यांनी सांगितलं की नेमकी घटना काय झाली, काय याविषयी तुम्ही सांगू शकाल? आदित्य पांचोलीचं ट्रॅक रेकॉर्ड या आधी सुद्धा असंच आहे। एक रागड तापट व्यक्ती म्हणून आदित्य पांचोली जरी सगळ्यांना माहिती असतं तरी सुद्धा यावेळी झी मीडियाच्या प्रतिनिधीला मारहाण करून, तेही महिला प्रतिनिधीला मारहाण करून त्यांनी सगळ्या सीमा पार केल्या। आपल्याला माहिती आहे की जिया खान या प्रकरणाचा झी मीडिया गेले काही दिवस फॉलोअप घेत आहे, पाठपुरावा करत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेसंदर्भातल्या वेगवेगळ्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उनैजा विचारायला गेली होती, काही प्रश्न विचारायला गेली होती, प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि प्रतिक्रिया देण्यास नकार देताना सुद्धा अत्यंत उद्धटपणे त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केले। आपण ते दृश्यांच्या माध्यमातून बघतोय की कशा अरेरावी प्रमाणे आदित्य पांचोली त्या ठिकाणी वागलेला आहे। आदित्य पांचोलीचा आधीचा इतिहास लक्षात घेतला तर आपल्याला आठवत असेल काही महिन्यापूर्वी त्या आदित्य पांचोली ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमधील एका रहिवाशाशी, एका वरिष्ठ नागरिकाशी, एका ज्येष्ठ नागरिकाशी कशा प्रकारे आदित्य पांचोली वागला होता, कशा प्रकारे शिवीगाळ केली होती। त्याच्यामुळे आदित्य पांचोलीकडनं चांगलं वागणं किंवा अशा प्रकारची वर्तणूक अपेक्षित नव्हतीच, मात्र अशा प्रकारे हल्ला करण्याची घटना सुद्धा एक वेगळी म्हणावी लागेल। आणि ज्या प्रकारे आपण बातमीचा फॉलोअप घेतोय, बातमीचा पाठपुरावा करतोय, कुठेतरी ते आदित्याला खटकत असावं किंवा कुठेतरी हे पाणी मुरत असावं, म्हणूनच अशा प्रकारे झी मीडियाच्या प्रतिनिधीवर हल्ला केलेला आहे, झी मीडियाच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केलेली आहे। बिल्कुल धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल। आदित्य पांचोलीची या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका आहे याविषयीचा पोलिसांना देखील संशय आणि याचीच खातरजमा करण्यासाठी गेलेल्या झी न्यूजच्या प्रतिनिधी उनैजा यांना दुखापत केलेली आहे। अत्यंत वाईट वर्तणूक तर आदित्य पांचोलींनी केलीच, मात्र त्यांच्या हातालाही दुखापत झाली आणि कॅमेरा सुद्धा फोडलेला आहे, त्यामुळे आदित्य पांचोलीवरचा संशय अधिक गडद होतो। झी 24 तास, एक पाऊल पुढे।